Good morning, class. How is it going? How are you all? This is Power DC. Welcome to all of you in our education platform in Current Electricity Part 18th. करंट इलेक्ट्रिसिटीच्या 18व्या भागात सर्व गुणी विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. आपण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरची जी थिअरी आहे ती कंप्लीट केलेली आहे आणि आता आपण सुरुवात करणार आहोत या चॅप्टरवर जी अनसॉल्व्ड एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहेत ती सॉल्व करण्यासाठी. मी माझा 15 नंबरचा व्हिडिओ तयार केला होता की ज्यामध्ये 10 नंबरचं एक अनसॉल्व्ड एक्झाम्पल मी सॉल्व केलेलं आहे आणि त्याच्या पुढची एक्झाम्पल्स आता आपण इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये कंप्लीट करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. एक्झाम्पल सॉल्व करणं परीक्षेसाठी आपल्या बोर्ड एक्झामच्या क्वेश्चन पेपरमध्ये असलेल्या वेटेजसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे आणि आपण स्वतःलाच ज्यावेळेस एखादी गोष्ट क्लिअर करून देत असतो की मला या चॅप्टरमधला जो थेरॉटिकल कंटेंट आहे तो किती समजला किंवा मला एखादा कॉन्सेप्ट किती समजला हे ज्यावेळेस मला स्वतःला समजून घ्यायचं असतं त्यावेळेस मग एक्झाम्पल सॉल्व करायचं आणि ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता आलं, थिअरीमध्ये शिकलेला फॉर्म्युला युटिलाइज करता येत असेल तर याचा अर्थ आपल्याला तो कॉन्सेप्ट क्लिअर आहे असा होतो. ठीक आहे. म्हणून मग स्टुडंट आता आपण सॉल्व करूयात 11 नंबरचं एक्झाम्पल. ठीक आहे. की ज्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे. तुम्हाला 3 साइन कन्व्हेन्शन समजलेली असतील म्हणजे तुम्हाला क्रिचॉफ्स करंट लॉ येतोय, तुम्हाला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ समजलेला आहे आणि तो लॉ आपल्याला आता इथं या 11 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये युटिलाइज करायचा आहे, अप्लाय करायचा आहे. आणि तो जर अप्लाय करता येत असेल तर याचा अर्थ मला ती साइन कन्व्हेन्शन्स खूप चांगली समजलेली आहेत आणि मला क्रिचॉफ्स करंट लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉसुद्धा खूप चांगला समजलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. करायची मग सुरुवात. बघा, 2 cells of EMF 1.5 volt and 2 volt having respective internal resistances of 1 ohm and 2 ohm. 2 सेल्स आहेत. एका सेलचं EMF आहे 1.5 व्होल्ट. बघा, आपल्याला हा जो गिव्हन डेटा आहे तो डोक्यामध्ये ठेवायचा आहे. तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात ठेवता येत असेल ह्या एक्झाम्पलच्या बाबतीत तर तो गिव्हन डेटा तुम्ही लक्षात ठेवा, कारण याचा वापर करूनच बघा ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सर्किट डायग्राम दिलेली नाही आहे, ती सर्किट डायग्राम आपल्याला ड्रॉ करावी लागणार आहे. ठीक आहे. पहिल्या सेलचं EMF मी E1 ने रिप्रेझेंट करते की जे दिलेलं आहे 1.5 व्होल्ट. दुसरी ही एक सेल आहे E2 म्हणूयात तिच्या EMFला. E2 दिलेला आहे आपल्याला 2 व्होल्ट. एका सेलचं EMF 1.5 व्होल्ट, दुसऱ्या सेलचं EMF 2 व्होल्ट. आणि रिस्पेक्टिव्ह म्हटलंय म्हणजे अनुक्रमे पहिल्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स, तुम्हाला माहीत आहे इंटरनल रेजिस्टन्स आपण स्मॉल r या लेटरने रिप्रेझेंट करतो. हा इंटरनल रेजिस्टन्स पहिल्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स म्हणून याला R1 म्हणते. ठीक आहे. पहिल्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स R1 आहे 1 ओहम आणि दुसऱ्या सेलचा आहे म्हणून R2 म्हणते. स्मॉल rच लिहूयात म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स आहे आपल्याला कळतं आणि 2 लिहिला म्हणजे मला म्हणायचं आहे की दुसऱ्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स की जो रिस्पेक्टिव्ह त्यांनी दिलेला आहे 2 ओहम. हे लक्षात ठेवावं लागतं आपल्याला, नाहीतर हा रिस्पेक्टिव्ह शब्द विसरला तर असं होऊ शकतं की पहिल्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स 2 ओहम लिहिला गेला आणि दुसऱ्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम लिहिला गेला की ज्यामुळं आपली पुढची तयार होणारी सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स चुकून जाणार आहेत. ठीक आहे. मग असं नाही करायचं, व्यवस्थित एक्झाम्पल आधी रीड करायचं आणि नंतर त्यातून एका सेंटेन्समधून मिळणारा जो डेटा आहे तो काय करायचा, लिहून घ्यायचा. ठीक आहे. लक्षात ठेवा 1.5 व्होल्ट 2 व्होल्ट अशा 2 EMF असलेल्या सेल आहेत आपल्याकडं की ज्यांचा इंटरनल रेजिस्टन्स रिस्पेक्टिव्हली किती आहे 1 ओहम अँड 2 ओहम. आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरलल आहेत म्हणजे बघा त्या अशा असतील. पहिली सेल ही अशी असेल जिचं EMF E1 आहे, हे तिचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल. आणि दुसरी सेल ही अशी असेल जे तिचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे तिचं निगेटिव्ह टर्मिनल आणि ह्या अशा कनेक्ट केलेल्या असतील. तुम्ही म्हणाल की आता पहिल्या सेलबरोबर दुसरी सेल तर तुम्ही कनेक्ट केली मॅडम, पण मग ह्या दुसऱ्या सेलची पोलॅरिटी तुम्ही कशी काय ठरवलीत? हे पॉझिटिव्ह टर्मिनल ह्या पॉझिटिव्ह टर्मिनललाच कनेक्ट करायचं, दुसऱ्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल पहिल्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनललाच कनेक्ट का करायचं, हे मी का ठरवू शकले? तर पुढं बघा त्यांनी दिलं होतं आर कनेक्टेड इन पॅरलल सो ॲज टू सेंड करंट इन सेम डायरेक्शन
तुम्ही अशा पद्धतीने त्या पॅरलली कनेक्ट करा की त्यांनी सेंड केलेला करंट एकाच दिशेने असेल. मग बघा आता ही सेलसुद्धा ह्याच दिशेने करंट सेंड करेल, पॉझिटिव्ह टर्मिनल टू इट्स निगेटिव्ह टर्मिनल. आणि दुसरी सेलसुद्धा काय करेल तर तिच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून तिच्या निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत करंट सेंड करत असताना या दिशेने करंट सेंड करेल. झाले का नाही दोन्ही सेलने सेंड केलेले करंट सेम डायरेक्शनने. म्हणून पहिल्या सेलबरोबर दुसरी सेल पॅरलली कनेक्ट करत असताना मी अशा पद्धतीने केले की दोन्ही सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल एकत्र येईल आणि दोन्ही सेलचं निगेटिव्ह टर्मिनल एकत्रित येईल. ठीक आहे. मग करंट सेम डायरेक्शनने जातोय, पण कुठून जातोय? थ्रू अॅन एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ 5 ओहम. सर्किटमध्ये काय आहे तर एक एक्सटर्नल रेजिस्टन्ससुद्धा आहे. म्हणजे या दोन्ही सेलच्या अक्रॉस एक एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे आणि ह्या एक्सटर्नल रेजिस्टन्स आरमधून या दोन्ही सेल एकत्रितपणे मिळून काय करत आहेत तर करंट सेंड करत आहेत. किती ओहमचा आहे हा एक्सटर्नल रेजिस्टन्स? 5 ओहम. आपल्याकडे जे गिवन आहे त्या गिवनमध्ये आपण आर लिहून घेऊयात. किती आहे तर 5 ओहम. फाइंड करंट थ्रू द एक्सटर्नल रेजिस्टन्स. एक्सटर्नल रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट आपल्याला काय करायचा आहे? फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे I = ? अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे. तुम्हाला एक्झाम्पल समजलं? बघा, क्रिचॉफ्स करंट लॉ किंवा क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ जिथं ज्या सर्किटमध्ये आपल्याला युटिलाइज करायचं आहे. काही वेळेस आपल्याला सर्किट दिलं जातं आणि काही वेळेस आपल्याला एक्झाम्पलमध्ये सर्किट दिलेलं नसतं. जसं की ह्या 11 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सर्किट डायग्रॅम दिलेली नाही आहे. म्हणजे तुम्हाला ती सर्किट डायग्रॅम ड्रॉ करता आली पाहिजे, तिच्यामधला करंट तुम्हाला दाखवता आला पाहिजे. आणि हे जर आपल्याला जमलं नाही किंवा सर्किटमध्ये दाखवलेल्या करंटची डायरेक्शन जर आपण चुकीची दाखवत असू तर अशा सिच्युएशनमध्ये आपले एक्झाम्पलसुद्धा चुकणार आहे. कसं चुकणार आहे सांगू? आपण लूप कन्सिडर करू, जंक्शन्सला लेबलिंग करू आणि त्याची लूप कन्सिडर करू. लूपमध्ये मला करंटची डायरेक्शन दाखवावी लागते आणि लूपची दिशा आणि करंटची दिशा ठरवून मला ते लिनियर इक्वेशन लिहावं लागतं. आणि मग साइन कन्व्हेन्शन ज्यावेळेस मी त्या लूपला अप्लाय करते आणि ज्यावेळेस तुम्ही करंट चुकीचा दाखवताय त्यावेळेस तयार होणाऱ्या इक्वेशनची जी पोलॅरिटी आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईनसुद्धा काय होणार आहे? बदलणार आहे. आणि मग तुमचं सगळा पुढचं एक्झाम्पल जे तुम्ही सॉल्व करणार आहात ते चुकून जाणार आहे. ठीक आहे. म्हणून आपली सर्किट डायग्राम परफेक्ट असणं, तिच्यामध्ये दाखवलेली करंटची डायरेक्शन परफेक्ट असणं हे अशा टाईपच्या एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मग करायचं एक्झाम्पल सॉल्व. बघा, हे जे गिवन आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. तुम्हीही माझ्यासोबतच जर एक्झाम्पल सॉल्व करत असाल तर ज्यावेळेस हा व्हिडिओ संपेल त्यावेळेस तुमचं ते एक्झाम्पलसुद्धा सॉल्व करून झालेलं असेल आणि तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाही. ठीक आहे. मग हे गिवन आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्या. मी डायग्रॅम पुन्हा एकदा ड्रॉ करणार आहे कारण त्या डायग्रॅममध्ये आपल्याला करंटची डायरेक्शन दाखवणं गरजेचं आहे, लूप तयार करणं गरजेचं आहे. खूप सारं काम आपल्याला त्या डायग्रॅममध्ये करायचं आहे. म्हणून मी डायग्रॅम पुन्हा काढते. तुम्हीही माझ्यासोबतच डायग्रॅम काढायचे आहे. हे जे पॉईंट दिसतात हा पॉईंट, हा हे या सर्किट डायग्रॅममधली जंक्शन्स आहेत किंवा ज्यांना आपण नोड असं सुद्धा म्हणत होतो. ही पहिली सेल, हिचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल. ही दुसरी सेल, हिचं हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल. पहिल्या सेलचं EMFला E1 लिहिते, दुसऱ्या सेलच्या EMFला E2 लिहिते. पहिल्या सेलचं EMF आहे 1.5 व्होल्ट, दुसऱ्या सेलचं EMF आहे 2 व्होल्ट. ठीक आहे. असं व्होल्ट नाही लिहिलं तरी तुम्ही चालणार आहे ज्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये हे एक्झाम्पल सॉल्व कराल. कारण एक्झाम्पलमध्ये ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करत असता ही डायग्रॅम तुम्ही ड्रॉ करणार ती तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी असेल. डायग्रॅमला काही बोर्ड मार्क देत नाही, त्याच्यामुळे डायग्रॅमला मार्क नसणार आहेत. तुम्हाला इक्वेशन्स लिहायची आहेत, लिनियर इक्वेशन, त्यासाठी लूप तयार करावे लागणार आहेत आणि त्याला मदत करण्यासाठी तुम्ही डायग्रॅम ड्रॉ करताय. ठीक आहे. मग मी आता जंक्शन्सला लेबलिंग करून घेते. A, B,
सी, डी, ई आणि एफ. तुम्ही तुमच्या मनाने लेबलिंग करू शकता. तुम्हाला जिथं हवं तुम्ही इथून ए बी सी डी ई एफ असं केलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. मी इथून सुरुवात केली. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही लूप ठरवू शकता. फक्त कंडिशन ही की त्या लूपमधली करंटची डायरेक्शन आपली चुकायला नको. ठीक आहे. पहिल्या सेलचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे मी R1ने रिप्रेझेंट करते की जो आहे 1 ओहम. दुसऱ्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स R2 की जो किती बरं दिला आहे आपल्याला 2 ओहम इथं लिहिते. ठीक आहे. हा एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे कॅपिटल R जो आपल्याला दिलेला आहे गिव्हन 5 ओहम. ठीक आहे. मग आता या डायग्राममध्ये काय दाखवायचं राहिलंय बरं तर करंटची डायरेक्शन. बघा आता करंट कसा फ्लो होईल. पहिल्या सेलने सेंड केलेल्या करंटला आपण काहीतरी लेबलिंग करूयात. आपण त्याला म्हणूयात I1 हा करंट इथं ह्या ए नोडपाशी आला. ए पासून तो एफ कडे गेला. एकच वायर आहे ना. ह्या लाईन्स म्हणजे काय आहेत तर वायर्स आहेत लक्षात ठेवायचं. मग या वायरने की जी वायर सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निघाली तिने करंट ए पाशी आणला आणि ए पासून कुठं आणला एफ पाशी आणला. ठीक आहे. ज्याला मी म्हटलं I1. दुसऱ्या सेलने सुद्धा करंट सेंड केला. दुसऱ्या सेलने सेंड केलेल्या करंटला आपण म्हणूयात I2. हा I2 करंट कुठं आला बरं आता तर ह्या एफ नोडपाशी आला. एफ नोडपाशी सिच्युएशन कशी तयार झाली तर ए पासूनही करंट येतोय म्हणजे E1 पासून सुद्धा करंट येतोय I1 इतक्या मॅग्निट्यूडचा आणि E2 पासून सुद्धा करंट येतोय I2 या मॅग्निट्यूडचा आणि त्यांचं एकत्रीकरण कुठं झालंय तर इथं ह्या एफ नोडपाशी आलं. ठीक आहे. मग आता एफ पासून ई कडे जाणारा आणि ई पासून या आर मधून ह्या डी पर्यंत जाणाऱ्या करंटची मॅग्निट्यूड किती बरं असेल तर I1 प्लस I2 इतकी असेल. बरोबर ना. म्हणजे इथं एफ पाशी हे दोघं जण एकत्रित आले I1 आणि I2 आणि I1 प्लस I2 इतका करंट मिळून एफ पासून ई कडे आला आणि ई पासून तो कुठं गेला तर डी कडे गेला. म्हणजे या एक्सटर्नल रेजिस्टन्समधून फ्लो होणारा जो करंट आहे तो करंट या दोन्हीही सेलने पाठवलेल्या करंटची काय आहे ॲडिशन आहे. ठीक आहे. मग आता पुन्हा हा I1 प्लस I2 करंट कुठं जातोय तर नोड डी पासून नोड सी कडे जातोय. ठीक आहे. सी पासून आता E2च्या निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत कोण जाईल बरं I1 प्लस I2 जाईल का नाही. तर कोणता करंट जाणार आहे फक्त I2 हा करंट जाणार आहे. आले लक्षात. कारण I2 हा करंट कुणी सेंड केलाय तर E2ने सेंड केलाय. तो E2च्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निघून कुठं येणार आहे तर E2च्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी. म्हणजे E2च्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी जाणाऱ्या करंटची मॅग्निट्यूड असेल I2. I1 प्लस I2 मधला I2 सी पासून सेलच्या E2च्या निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत निघून गेला. मग आता पुढं कोण शिल्लक राहिला तर एकटा I1 शिल्लक राहिला. आणि हा I1 करंट सी पासून बी कडे जाईल आणि बी पासून कुठं जाणार आहे तो तर ए कडे जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या R1 मधून फ्लो होणारा करंट काय असेल तर I1 असेल की जो बी पासून कुठे येईल तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी. बघा प्रत्येक एका आर्ममध्ये तुम्हाला दिसतंय की आपण करंटची डायरेक्शन दाखवलेली आहे की जी आपल्याला लूप इस्टॅब्लिश करायला आणि त्या लूपवरून ज्यावेळेस मी लिनियर इक्वेशन्स लिहील त्या इक्वेशन्स लिहिण्यासाठी मला मदत करणारा असा तो करंट असेल. मी सारखं सांगते की डायग्राममध्ये दाखवलेल्या ह्या ज्या करंटच्या डायरेक्शन्स आहेत त्या काही चेंज करायच्या नाहीत. ठीक आहे. त्या जर चेंज केल्या तर मग आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे आणि आपलं सॉल्व केलेलं एक्झाम्पल नक्कीच चुकणार आहे. म्हणून व्यवस्थित करंटची डायरेक्शन दाखवून घ्यायची आणि मग लूप कन्सिडर करून तिला साइन कन्व्हेन्शन्स अप्लाय करून इक्वेशन्स लिहायचे. ठीक आहे. मी असं समजते की माझ्यासोबतच तुम्ही काम करत आहात. येत आहे का लक्षात मुलींनो. जेवढं काम मी बोर्डवरती करत आहे तेवढंच तुम्ही माझ्यासोबतच तुमच्या नोटबुकवरती करायचं आहे. म्हणजे तुमचं हे एक्झाम्पल एकदम परफेक्ट होऊन जाणार आहे आणि ह्यासारखीच असंख्य एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करता येणार आहेत. ठीक आहे. बघा आता क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा. कोणत्या लूपला अप्लाय करते बघा सुरुवातीला अप्लाय क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ टू लूप ठरवून घेऊयात. बघा
ए बी सी एफ ए, ए बी सी एफ ए. डायरेक्शनने पण असंच जायचं, ए कडून बी कडे जायचं, बी कडून सी कडे, सी कडून एफ कडे, एफ कडून ए कडे. हे आपलं लूप असं ट्रेस होणार आहे, ए कडून बी कडे, बी कडून सी कडे, सी टू एफ, एफ टू ए, असं ते ट्रेस होतं. लूपची डायरेक्शन सुद्धा आपण बदलत नाही, आपल्याच मनाने आपण बी कडून ए कडे यायचं नाही. बऱ्याचदा मुलींना असा पण प्रश्न पडतो की मग हे ए बी सी एफ ए तुम्ही ठरवून घेतलेलं आहे. हो, मी ठरवून घेतलेलं आहे. माझं एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना मी ठरवून घेते. तुम्हाला जर असं वाटलं की आपण असं लूप ट्रेस करूयात, एफ सी बी ए एफ, तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. बऱ्यापैकी वेळेस जे आपण काम करतो ते राईट हँडेड जी लोकं असतात ती असंच काम करतात की जी राईट हँडकडे जाणार आहे. त्याच्यामुळं मग मी पण बऱ्यापैकी वेळेस असंच काम करते, म्हणून माझं लूपसुद्धा मी असंच कन्सिडर केलं, ए कडून बी कडे जाणारं, बी कडून सी कडं, सी कडून एफ कडे, एफ कडून ए कडे. ठीक आहे. आत्ता याला काय करायचं, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे. मग आता पहिले जे साइन कन्व्हेन्शन होतं ते तुम्हाला माहिती आहे की आपण किर्चॉफ्स करंट लॉसाठी वापरलं की करंट टुवर्ड्स नोड ऑलवेज टेकन ॲज पॉझिटिव्ह, करंट अवे फ्रॉम नोड ऑलवेज टेकन ॲज निगेटिव्ह. आणि किर्चॉफ्स करंट लॉबद्दल इथं आपण बोलत नाही. म्हणजे आता शिल्लक राहिली दोन साइन कन्व्हेन्शन, नंबर 2चं साइन कन्व्हेन्शन, नंबर 3चं साइन कन्व्हेन्शन. नंबर 2 साइन कन्व्हेन्शन तुम्हाला सांगतं आय डॉट आर हा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह कधी घ्यायचा आणि आय डॉट आर हा प्रॉडक्ट निगेटिव्ह कधी घ्यायचा. तर बघा, लूप ज्या दिशेने चाललेला आहे, लूप ज्या दिशेने चाललेला आहे, सपोज ए कडून बी कडे चाललं लूप, तर तुम्ही करंटची डायरेक्शन बघायची. करंटची डायरेक्शन जर ए कडून बी कडं असेल, बघा हां, करंटची डायरेक्शन कशी असेल, अलॉंग द डायरेक्शन ऑफ लूप, तर आय डॉट आर हा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा. जर करंटची डायरेक्शन लूपच्या डायरेक्शनने नसेल, ती लूपच्या अपोजिट डायरेक्शनने असेल, म्हणजे करंट बी कडून ए कडे चाललेला असेल, तर तुम्ही हा आय डॉट आर निगेटिव्ह कन्सिडर करायचा. हे आपलं नंबर 2 साइन कन्व्हेन्शन आहे. तुमच्या लक्षात असेलच, पण मी माझ्याच सवयीप्रमाणे ते पुन्हा एकदा सांगते तुम्हाला. नंबर 3चं साइन कन्व्हेन्शन आहे सेलचं EMF. जर तुम्ही कन्सिडर केलेल्या लूपमध्ये सेल असेल तर त्याचं EMF पॉझिटिव्ह कधी कन्सिडर करायचं आणि निगेटिव्ह कधी कन्सिडर करायचं, हे ते 3रं साइन कन्व्हेन्शन सांगतं. बघा की सेल जर लूपच्या दिशेने करंट सेंड करत असेल, ए बी हे तुमचं लूप आहे, ठीक आहे, आणि इथं सेल कनेक्ट केला गेला, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल, हा तुमचा सेल E1, तर हा सेल ए कडून बी कडं करंट सेंड करत असेल तर ह्या सेलचं EMF पॉझिटिव्ह. जर ही सेल लूप तुमचं ए कडून बी कडे चाललंय, पण ही सेल मात्र बी कडून ए कडे करंट सेंड करते, इथं बघा आता सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलकडे करंट येईल, हो की नाही. मग आता ए कडून बी कडे जाणारा करंट दिसतोय का तुम्हाला की जो ह्या सेलने सेंड केला आहे? नाही, तो करंट बी कडून ए कडे जाणारा दिसतोय. म्हणजे करंटची डायरेक्शन कशी दिसतीये, रिव्हर्स दिसतीये, लूपच्या डायरेक्शनच्या अपोजिट दिशेने दिसते. अपोजिट डायरेक्शनने करंट फ्लो होतोय, लूपच्या अपोजिट डायरेक्शनने. ज्या वेळेस सेल करंट सेंड करत असेल त्यावेळेस त्या सेलचं EMF निगेटिव्ह कन्सिडर करायचं. म्हणून मग ज्यावेळेस बी कडून ए कडे करंट फ्लो होतोय आणि आपलं लूप आहे ए बी, त्यावेळेस मात्र सेलचं EMF निगेटिव्ह कन्सिडर करायचं. हे आहे आपलं नंबर 3चं साइन कन्व्हेन्शन. नंबर 2चं साइन कन्व्हेन्शन, नंबर 3चं साइन कन्व्हेन्शन आपण आता या लूपला ABCFA या लूपला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करण्यासाठी वापरणार आहोत. ठीक आहे, करायचं मग काम सुरू करूया. बघा, ए आणि बी मध्ये जरी लूप संपूर्ण असलं की नाही ABCFA, तरी मी तुम्हाला सारखं सारखं सांगत राहते की पूर्ण लूपचा विचार करू नका तुम्ही. आता आधी आपण ए कडून बी कडे जाऊयात. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ तुम्हाला आठवतोय, समेशन I डॉट R इज इक्वल टू समेशन E. जेवढ्या काही सेल्स असतील त्यांच्या EMFची ऑल्जेब्रिक सम इकडं करा राईट हँड साईडला, आणि जेवढे काही करंट आणि रेजिस्टरचे पेअर्स असतील तुम्हाला त्यांची ऑल्जेब्रिक सम कुठं करूयात, तर लेफ्ट हँड साईडला करूयात. ठीक आहे. आता बघा, आपलं ABCFA हे जे लूप दिसतंय का नाही, त्या लूपमध्ये तुम्हाला करंट आणि रेजिस्टर अशा 2 पेअर दिसतात आहे.
आणि सेलसुद्धा किती दिसतात आहे तर 2 दिसतात आहे. म्हणजे इथं लेफ्ट हँड साईडला करंट आणि रेजिस्टरच्या 2 पेअर तुम्हाला दिसतील आणि इकडच्या बाजूला इकडच्या राईट हँड साईडला तुम्हाला काय दिसणार आहे तर सेलचं EMF दिसणार आहे. किती EMF दिसतील तर तुम्हाला 2 EMF दिसतील. फक्त आता विचार हा करायचा आहे की कोणाला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं आहे आणि कोणाला निगेटिव्ह कन्सिडर करायचं आहे. मग मी एक मेथड सांगते तुम्हाला बघा. ABCFA मध्ये ही करंट आणि रेजिस्टरची पेअर दिसते बघा. मी लिहून घेते I1 R1 लिहिली. दुसरी पण एक पेअर मला दिसते I2 × R2 इज इक्वल टू 2 सेल मला दिसतात आहे. ठीक आहे. एक दिसतं E1 आणि दुसरं काय दिसतंय तर E2. हे असं लिहून घ्यायचं म्हणजे आपलं काम सोपं होतं. आणि आता दुसरं आणि तिसऱ्या साईन कन्व्हेन्शनच्या अकॉर्डिंगली मी फक्त विचार करते की हे पॉझिटिव्ह लिहायचं आहे का निगेटिव्ह लिहायचं आहे. हा जो प्रोडक्ट आहे तो पॉझिटिव्ह कधी लिहायचा आणि निगेटिव्ह कधी लिहायचा आहे. तसंच मी E1चा आणि E2चा सुद्धा विचार करेल की हे पॉझिटिव्ह कधी लिहायचं निगेटिव्ह कधी लिहायचं. करायची सुरुवात बघा. आता A कडून B कडे मी निघाले. लूप कसं चाललं AB बघा. लूप असं निघालं A कडून B कडं. इथं दिसतंय ना लूप. A कडून B कडे निघालं. आपल्या लूपचं नाव ABCFA आहे. म्हणजे लूप जातं A कडून B कडं. लूप AB असेल. इथं सेल आहे. सेलने सेंड केलेला करंट कसा दिसतोय तुम्हाला कोणत्या डायरेक्शनने दिसतोय बघा. B कडून A कडे दिसतोय. म्हणजे सेल E1ने लूपच्या अपोजिट डायरेक्शनने करंट सेंड केलाय. म्हणून या सेलचं EMF 1.5 जे आहे किंवा तिचं जे EMF की जे मी E1ने रिप्रेझेंट करते ते कसं लिहायचं निगेटिव्ह लिहायचं. आलं का लक्षात. इतकं सोपं आहे. आता पुढे बघा. लूप A आणि B मध्ये कोण आहे तर एक करंट आणि रेजिस्टरची पेअर आहे I1 R1. मी आता विचार करेल ही पॉझिटिव्ह लिहायची का निगेटिव्ह लिहायची. बघा आता पुन्हा लूप बघा. लूप आहे AB. A कडून B कडे जाणार आणि करंट मात्र कसा चाललाय B कडून A कडे चाललाय. म्हणजे ही जी पेअर आहे I1 × R1 मला कशी लिहावी लागेल निगेटिव्ह लिहावी लागेल. ठीक आहे. B आणि C मध्ये करंट आणि रेजिस्टरची पेअर नाही किंवा सेल नाही त्यांचा विचार करायचा नाही. BC मध्ये काहीच नाही की ज्याला मी क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करेल. मग आता मी पुढे जाते C कडून F कडे. बघा आता लूप कसं चाललं असं निघालं लूप. हे लूप आहे आपलं C to F असं जाते. लूपचं नाव आपलं असं चाललं. लूपचं लेबलिंग असं चाललं CF. या सेलने सेंड केलेला करंट बघा कसा आहे C कडून F कडेच सेंड केलाय. बरोबर आहे ना. I2 ह्या मॅग्निट्यूडचा करंट ह्या E2ने C कडून F कडे सेंड केलेला आहे. मग ह्या E2चं EMF मी कसं लिहिणार पॉझिटिव्ह लिहिणार. सोपं आहे की नाही. आता ह्या लूपमध्ये I2 आणि R2 ही पेअर आहे. ही पेअर पॉझिटिव्ह लिहायची का निगेटिव्ह लिहायची असा मी विचार करते. लूप तुमचं चाललं आहे C कडून F कडे आणि करंट जर मी बघते तर तोही चाललाय C कडून F कडे. करंटही असा चाललाय C कडून F कडे. याचा अर्थ R2 आणि I2 हा जो प्रोडक्ट आहे तो मी कसा लिहील पॉझिटिव्ह लिहील. ठीक आहे. मी तो पॉझिटिव्ह कन्सिडर करेल अकॉर्डिंग टू सेकंड साइन कन्व्हेन्शन. सोपं होतं का नाही. आधी पेअर लिहून घ्यायच्या. तुमच्या लूपमध्ये काय काय आहे ते बघायचं ते लिहून घ्यायचं आणि मग नंतर दुसरं आणि तिसरं साइन कन्व्हेन्शन अप्लाय करून ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याचा व्यवस्थित विचार करून लिहायचं. म्हणजे आपलं एक्झाम्पल सॉल्व करत असताना अजिबात चुकत नाही. बरोबर ना. जायचं पुढं. मग बघा आता एक इक्वेशन तयार झालं ना की त्याला जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं करायचं आणि अगदी शेवटी की जिथं मी आता पुढं सिम्प्लिफाय करू शकत नाही ना तिथं जाऊन थांबायचं. असं तरी येईल काम करता तुम्हाला. ठीक आहे. या सर्किटमधला कोणताच करंट मला माहीत नाही. करंटची व्हॅल्यू आपल्याला अननोन आहे. म्हणजे आपल्याला I1 फाइंड आउट करायचा आहे I2 फाइंड आउट करायचा आहे. मग ह्या दोन करंटची I1 आणि I2ची ॲडिशन करायची आहे की जो करंट ह्या एक्सटर्नल रेजिस्टन्समधून काय होईल फ्लो होईल आणि तोच करंट मला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे मला काम काय काय आहे ह्या एक्झाम्पलमध्ये मी I1 फाइंड आउट करील I2 फाइंड आउट करील मग त्या दोघांची ॲडिशन करील आणि मग तो करंट काय होईल एक्सटर्नल रेजिस्टन्समधून फ्लो होईल. ठीक आहे. मग आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. बघा I1ची व्हॅल्यू माहिती का आपल्याला नाही. मायनस I1. R1 किती आहे 1 ओहम प्लस I2ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही. R2 किती आहे 2 ओहम. बघा मला डायग्रॅममुळे किती मदत होती पटपट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला. म्हणून डायग्रॅम काढायची आणि त्याच्यामध्ये सगळे गिव्हन लिहून घ्यायचे म्हणजे आपलं काम सोपं होतं. E1ची व्हॅल्यू किती आहे
-1.5 लिहायला विसरायचं नाही. तर -E1 आहे बरं का, घाईमध्ये नाही तर आपलं साईन द्यायचं राहून जातं किंवा मग चुकीचं साईन दिलंच नाही. आता जर मी इथं निगेटिव्ह साईन द्यायला विसरली असते ना तर ते पॉझिटिव्ह झालं असतं आणि मग तुम्ही 2 + 1.5 केलं असतं की जे येणार आहे 0.5. बरोबर आहे का. मग बघा E2 काय आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणून मी इथं लिहीन +2. -I1 × 1 म्हणजे काय झाला, -I1 प्लस इथं असं लिहूयात 2I2 इज इक्वल टू मायनस प्लस मायनस 2 - 1.5 किती आला तर 0.5. हे आपण असं पण लिहू शकतो की 2I2 आधी लिहिला मी पॉझिटिव्ह आहे म्हणून, हा निगेटिव्ह आहे नंतर लिहिते, -I1 इज इक्वल टू 0.5. हे झालं आपलं नंबर 1चं इक्वेशन. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण लिहून घ्यायचं आहे हे नंबर 1चं इक्वेशन. लिहिताय सगळेजण, ठीक आहे. याच्या पुढे मी नाही सिम्प्लिफाय करू शकत आहे म्हणून मी इथं स्टॉप केलं, मी इथं थांबले. आता आपण दुसरं लूप कन्सिडर करूयात आणि त्या लूपला आपल्याला अप्लाय करायचा क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. बघा आता तुम्हाला सोपं वाटायला लागेल ते. अप्लाय क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ टू लूप. लूप सांगते मी तुम्हाला, FCDEF 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 इथं बघून घ्यायचं परत, FCDE आणि F असं हे लूप आहे. आणि या लूपला तुम्हाला काय करायचं आहे, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे. मग बघा आता करंट आणि रेजिस्टरच्या किती पेअर तुम्हाला दिसतात आहे. इथं एक रेजिस्टर आहे, इथं एक रेजिस्टर आहे. करंट आणि रेजिस्टरची ही पेअर म्हणजे R2 I2. इथं करंट आणि रेजिस्टरची पेअर म्हणजे I1 + I2 ब्रॅकेटमध्येच लिहायचा. ही ती करंट आणि रेजिस्टरची पेअर आहे. आणि सेल मात्र किती आहे आता ह्या लूपमध्ये, तर एकच सेल आहे. मग बघा हा आधी मी काय करते तर त्या पेअर लिहून घेते. बघा F आणि C मधून सुरुवात करत असताना आधी मी लिहिते ही करंट आणि रेजिस्टरची पेअर की जी आपण लेफ्ट हँड साईडला लिहितो. बघा मी लिहिते I2 × R2. व्हॅल्यू नंतर सबस्टिट्यूट करूयात, प्लस आहे का मायनस आहे ते पण नंतर लिहूयात आपण. इथं काय आहे, R असं लिहायचं बघा इन ब्रॅकेट I1 + I2. झालं. करंट आणि रेजिस्टरच्या 2 पेअर लिहून झाल्या. इज इक्वल टू राईट हँड साईडला कोणती सेल असेल तर E2. ठीक आहे. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्याच्या आधी काम काय करायचं तर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, E2 पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते आपण लिहून घेऊया. मग बघा आता F कडून C कडं लूप असं निघालं. आपल्या लूपचं नाव कसं आहे, FC. इथं आहे F आणि इथं आहे C. लूप असं चाललं FC. आणि सेलने सेंड केलेला करंट मात्र कसा दिसतोय बघा, C कडून F कडे जाणारा दिसतोय, म्हणजे करंट उलटा दिसतोय. म्हणजे हा E2 मी पॉझिटिव्ह लिहिणार का निगेटिव्ह, तर निगेटिव्ह लिहिणार. ठीक आहे. आता हे बघूया, FC या लूपमध्येच मला ह्या करंट आणि रेजिस्टरची पेअर दिसते. F कडून C कडे जातं लूप, पण करंट मात्र कसा निघालाय, I2 हा करंट निघाला C कडून F कडं. म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे I2 आणि R2चा मी कसा लिहायचा तर निगेटिव्ह लिहायचा. ठीक आहे. C आणि D मध्ये काही नाही, CD काहीच नाही. मग आता D कडून E कडे जाते, DE. लूप आता असं चाललं आपलं, लूप असं जातं DE. ठीक आहे. D कडून E कडे लूप निघालं, पण करंट मात्र कसा दिसतोय तर E कडून D कडे जाणारा दिसतोय. हे बघा E कडून D कडे जाणारा करंट दिसतोय. म्हणजे हा जो प्रोडक्ट तुम्ही लिहाल R × I1 + I2 हा कसा लिहायचा आहे तर निगेटिव्ह लिहायचा आहे. ठीक आहे. मग हे निगेटिव्ह आलं, ही पेअर निगेटिव्ह आली. एक सेल होता आपल्या ह्या लूपमध्ये FCDEF मध्ये, तेही निगेटिव्ह आलं. म्हणजे आता आपलं इक्वेशन तयार झालं. आणि मग आपण काय करायच्या, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. ठीक आहे की नाही सोपं. मग बघा I2ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, -I2 × R2 किती आहे 2 ओहम. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना सुद्धा केअरफुली करायच्या. हा R ब्रॅकेटमध्ये I1 ही माहीत नाही, I2 ही माहीत नाही, इज इक्वल टू मायनस E2 किती व्होल्ट दाखवतोय, -2 व्होल्ट. मायनस लिहायला विसरायचं नाही, -2 व्होल्ट.
मग आता मी हे असं सुद्धा लिहू शकते ना, -2 इंटू I2 मायनस हा आर किती झाला 5. I1 आणि I2 आपल्याला माहीत नाही. I1 प्लस I2 इज इक्वल टू -2 व्होल्ट. ठीक आहे. मग या 5ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेते. -2I2 -5I1. बाहेर मायनस आहे म्हणून आतमध्ये मायनस साईन होऊन जाईल. -5I2 इज इक्वल टू -2. हे व्होल्ट असं नाही लिहिलं ना तरी सुद्धा चालतं, नाहीच लिहायचं असतं मुळात. मग बघा आता I2 मला 2 वेळा दिसतोय. -2I2 -5I2 मायनस मायनस प्लस, मोठ्या नंबरचं साईन येईल -7I2 -5I1 इज इक्वल टू -2. ठीक आहे. मग आता जर मी सगळ्याच नंबरची पोलॅरिटी चेंज करून घेतली तर मी असं लिहू शकेल ना. बघा बरं, इथं जर ब्रॅकेटच्या बाहेर मी मायनस अप्लाय करत असेल तर मी हे इक्वेशन असं लिहू शकेल, मायनस मायनस प्लस 7I2 मायनस मायनस प्लस 5I1 इज इक्वल टू, इथं सुद्धा तसंच करून घेते. बाहेर जर मायनस असेल, ब्रॅकेटच्या बाहेर इथं जर मायनस दिलं तर मायनस मायनस काय होणार आहे, +2 होणार आहे. मग आपण इथं I2 आधी लिहिला होता आणि इथं सुद्धा I2 आधीच येतोय. मग आपण हे इक्वेशन तसंच राहून देऊयात. ठीक आहे. +2I2 इथं दिसतोय आपल्याला दुसऱ्या इक्वेशनमध्ये, +7I2 इथं दिसतोय -I1, इथं दिसतोय +5I1 इज इक्वल टू 2 आणि इथं दिसतोय आपल्याला इज इक्वल टू 0.5. याला आता पुढं नको सिम्प्लिफाय करायला, इथंच आपण स्टॉप करूयात आणि या इक्वेशनला मी म्हणतेय इक्वेशन नंबर 2. आलाय, तुम्ही पण माझ्यासोबत काम करताय, इथंपर्यंत आलाय. आता आपल्याला 2 इक्वेशन्स मिळालेली आहेत आणि ह्या 2 इक्वेशनवरती प्रोसेस करून आता आपण I1 आणि I2ची व्हॅल्यू ऑब्टेन करायची आणि नंतर त्यांची ॲडिशन करायची, म्हणजे आपल्याला ह्या एक्सटर्नल रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट मिळेल. ठीक आहे. आपल्याला काम हेक्टिक कुठं आहे किंवा आपल्याला केअरफुली ते कुठं करावं लागतं, ज्यावेळेस आपल्याला ह्या सर्किटला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे. बाकी तर मग क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करून 2 इक्वेशन्स मिळाली की मग आपलं काम सोपं होतं. मग पुढं आपल्याला साध्या मॅथमॅटिकल प्रोसेसने ॲडिशन करून, सबस्ट्रॅक्शन करून, डिव्हायडेशन करून नंतर मग आपल्याला आपलं आन्सर मिळतं. बघा आता आपण काय करूयात, इक्वेशन फर्स्टला, हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे आपण ऑब्टेन केलेलं, हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे ह्या प्लस आणि मायनसची जर मी ॲडिशन केली तर हा I1 कॅन्सल आउट होऊ शकतो आणि मी I2ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकते. पण कॅन्सल आउट होण्यासाठी इथं पण मला 5I1ची गरज असणार आहे. मग इथं 5 कसा येईल, तर मी लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला मल्टिप्लाइड बाय काय करील, 5 करेल. ठीक आहे. मग काय येईल बरं, इथं येईल 10I2 -5I1 इज इक्वल टू 2.5. 5 मल्टिप्लाइड बाय 5 25, डेसिमल पॉईंट इथे येईल 2.5. आणि हे सेकंड इक्वेशन ॲज इट इज. आता मी ह्या पहिल्या इक्वेशनवरून याला ऑब्टेन केलंय, याला म्हणते इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. मग आपण काय करूयात, इक्वेशन नंबर 2 मध्ये इक्वेशन नंबर 3 ॲड करूयात. बघा, इक्वेशन 2 ॲड इन इक्वेशन 3. इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3 करूयात. इक्वेशन 2 लिहिते 7I2 प्लस 5I1 इज इक्वल टू 2. हे आपलं 2 नंबरचं इक्वेशन मी लिहिलं. मला ते सायमल्टेनियस सॉल्व करायचं आहे ना. आता इथं मी लिहिला 10I2, इथं मी लिहिला -5I1, इथं मी लिहिते 2.5. मी काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे. म्हणजे 7 प्लस 10I2 म्हणजे किती झाला, 17I2. हा प्लस मायनस हे असं असेल बघा, +5I1 मायनस हे काय असणार आहे तर पुन्हा प्लस
5i1. हे मायनस आणि हे प्लस पुन्हा काय होऊन जाणार आहे, मायनसच होऊन जाणार आहे. म्हणजे हे असं असेल +5i1 -5i1, म्हणजे हा किती येऊन जाणार आहे, 0. मग आपण हे असं सुद्धा म्हणू शकतो की हा मायनस हा प्लस काय झाला, मायनस, आणि ह्या दोन्ही टर्म एकमेकींना कॅन्सल झाले. म्हणजे इथे किती येऊन जाणार आहे, 0च येऊन जाणार आहे. मी इथं लिहितच नाही. मग आता पुढं जाऊयात. इक्वल टू 2 + 2.5 4.5. म्हणजे मी I2ची व्हॅल्यू ऑब्टेन करू शकते. I2 = 4.5 / 17. हा 4.5 मी असा लिहू शकते का बरं? बघा, 9 / 2 केलं तर 9चे 2 पार्ट केले, 9ला / 2 केलं तर किती येतो, 4.5 येतो. मग इथं 4.5 लिहिण्याऐवजी मी असं लिहिते 9 / 2. 4.5 म्हणजे 9 / 2 झाला. आणि हा डिनॉमिनेटरमध्ये असलेला 17 तसाच ठेवूया. ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय 17. म्हणजे मग आपलं आन्सर किती येऊन जाणार आहे, तर 9 / 34 एम्पियर. म्हणजे बघा, आता आपल्याला करंटची एक व्हॅल्यू मिळाली. I2ची व्हॅल्यू आपल्याला ऑब्टेन झाली आता 9 / 34 एम्पियर. हा आहे I2. मग तुम्हाला माहीत आहे की आता ही I2ची व्हॅल्यू आपण कुठंही सबस्टिट्यूट करू शकतो. बघा, या इक्वेशनमध्ये करा, या इक्वेशनमध्ये करा, या इक्वेशनमध्ये, इथं इथं जिथं तुम्हाला I2 दिसतोय, I1ही दिसतोय, अशा ठिकाणी तुम्ही ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता. आणि I2ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला I1ची व्हॅल्यू ऑब्टेन करता येईल. मग आता हेही करत असताना मी असं म्हणेल की तुम्ही काय करा की सिम्पल इक्वेशन बघा कोणतं आहे, आणि त्या सिम्पल इक्वेशनमध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन फास्ट होऊन जातं आणि ते सोपंही वाटतं आपल्याला. मग बघा, हे पहिलं इक्वेशन मला त्या मानाने जरा सोपं दिसतंय. मायनस इथं +2i2 - I1 = 0.5. 2i2 परत एकदा मी लिहिते -I1 = 0.5. बघा, 2 × I2ची व्हॅल्यू आपण किती ऑब्टेन केली, 9 / 34. ठीक आहे, मायनस I1 = 0.5. आला इथंपर्यंत सगळेजण? I1ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. हा I1 इथं मायनस आहे, पलीकडे नेला तर प्लस होऊन जाईल. आणि हा +0.5 आहे, तो जर अलीकडे आला तर मायनस होऊन जाईल. म्हणजे हेच असं होईल 9 × 2 18 / 34 मायनस हा इथं आणते लेफ्ट हँड साईडला -0.5 = हा होईल +I1. ठीक आहे. आता हा 0.5 म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तो हाफ असतो, अर्धा, म्हणजे आपण त्याला म्हणतो 0.5. मग मी 0.5 लिहिण्यापेक्षा जर हाफ लिहिलं तर माझं कॅल्क्युलेशन अजून सोपं होतं. बघा कसं, 18 / 34 -1/2 = I1. इथं 34 येण्यासाठी मला 17ने मल्टिप्लाय करावं लागेल. जसं मी डिनॉमिनेटरला केलं तसंच मी न्यूमरेटरला सुद्धा 17ने मल्टिप्लाय करेन. मग होईल 18 / 34 -17 / 34 = I1. मग बघा, बेस आता सारखा आहे. म्हणजे न्यूमरेटरची मी काय करू शकते, तर ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकते. म्हणजे 18 - 17 / 34 = I1. 18 - 17 1 / 34 = I1. किंवा तुम्ही असंही लिहू शकता I1 = 1 / 34 एम्पियर. बघा, तुम्ही दोन्ही करंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, I1ची सुद्धा आणि I2ची सुद्धा. I2 आला 9 / 34 एम्पियर, I1 आला 1 / 34 एम्पियर. पण आपल्याला एक्झाम्पलमध्ये सेपरेटली I1 आणि I2 फाइंड आउट करायला नाही सांगितले. आपल्याला एक्सटर्नल रेझिस्टन्समधून फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायला सांगितला आहे. आणि एक्सटर्नल रेझिस्टन्समधून फ्लो होणारा करंट म्हणजे I1 + I2 आहे. म्हणजे आता फक्त आपलं एवढंच काम राहिलेलं आहे की मी I1 + I2 करेन.
बघा, करंट फ्लोज थ्रू इन एक्सटर्नल रेजिस्टन्स आय, टोटल करंट आहे, इज इक्वल टू I1 प्लस I2. I1 किती येतोय बरं तुमचा 1/34 प्लस I2 किती आला 9/34. इथं डिनॉमिनेटर सारखं आहे म्हणजे न्यूमरेटरची ॲडिशन होईल. 9 + 1 10/34 एम्पियर. किंवा मग तुम्ही याला असं सुद्धा लिहू शकताय, I is equal to 5/17 एम्पियर. तुम्ही जर असा प्रश्न एक्झाममध्ये आला तर तुमचं हे आन्सर सुद्धा करेक्ट आहे आणि तुम्ही अजून सिम्प्लिफाय करताय तर तुमचं हे आन्सर करेक्ट आहे. I is equal to 5/17 एम्पियर. आणि हा जो करंट आहे तो कशामधून फ्लो होणार आहे तुमच्या सर्किटमधल्या एक्सटर्नल रेजिस्टन्समधून, की जो रेजिस्टन्स किती आहे तर 5 ओहम आहे. बरोबर आहे, आलं तुमच्या लक्षात एक्झाम्पल. तर पुढचं एक्झाम्पल नको ह्या लेक्चरमध्ये घ्यायला, तुम्हाला कंटाळा येईल. ह्या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपली अनसॉल्व्ड एक्झाम्पल सॉल्व करणं आपण कंटिन्यू करूयात. तोपर्यंत टेक केअर, बाय.